उसळ तयार झाली. आता आपण मातीच्याच भांड्यामध्ये ती काढून घेऊ. मातीच्या भांड्याचे खूप फायदे. आधीचे जुने लोक, माझे आजीन ते सर्व मातीच्याच भांड्यांमध्ये करायचे. भाकरी पण ते परोळ म्हणायचे त्याला मातीचा, त्याच्यामध्ये करायचे. असं घाण पाणी आता आपण बेसिनमध्ये टाकतो, त्यावेळेस त्यांचं ते नंदळ असायचं, त्याच्यामध्ये टाकायचे. आणि तवली म्हणायचे त्याला. ह्या भांड्यांना आहे ना तवली म्हणायचे. मडक्यांमध्ये मीठ ठेवायचे, सगळं साठवण सगळं ते मातीच्याच भांड्यांमध्ये करायचे. आता कसं हिंडेलम हे आलं, त्याच्यामुळं ते वापरायला लागले. मी आता हे मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला ह्या पद्धतीने उसळ बनवलेली. तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण करत जा, किंवा नसेल तर आणा. खूप काही महाग पण नाही भेटत ते. आपल्या हिंडेलमच्या भांड्यांपेक्षा खूपच पटीने याचा फायदा आहे. बघा, तुम्हाला माझी उसळीची रेसिपी छान अशी बनवून दाखवलेली आहे खानदेश पद्धतीने. तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्कीच घरी एक वेळेस ट्राय करून बघा. माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो करा. चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करू. कमल आहेर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपुले खानदेशमध्ये जशी लग्न उसळ करतच ना, तशी उसळ बनावा. आणि त्यासाठी मी ना मठ गिनतात ते भिजत घाला त्यांना, मग मी शेंगदाणा पण भिजत घाला होता. कोणी कोणी लग्न मधली उसळ काय यायची मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता आपण ना ती थोडीशी पाणी मीठ टाकीस आणि शिजाडी घेवायची. मग आता मी शिजायला टाकी दिसते उसळ. हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, मी माझ्या खानदेशी भाषेत तुमच्याशी बोलले, पण आता आपली जी मराठी भाषेत जे व्हिडिओ बनवते मी त्या पद्धतीने आता बोलते. आता मी पाणी ठेवलं इथं मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला उसळ बनवायची. त्याच्यासाठी मी ह्या मडक्यामध्ये पाणी ठेवले, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं. आता आपल्याला उसळ त्याच्यामध्ये शिजायला टाकून घ्यायची. मी उसळ आधी स्वच्छ धुवून निवडून वगैरे ठेवली होती. आता मला फक्त एक पाण्याने त्याशी पाण्यात टाकून आणि याच्यात टाकून घ्यायची. आपल्याला कुकरमध्ये उसळ शिजवायची नाही, हळद वगैरे पण टाकायची नाहीये. अशीच फक्त थोडंसं नॉर्मल मीठ टाकून शिजून घ्यायची. आपल्याला ही काळ्या मसाल्याची लग्नातली उसळ बनवायची. आता आपण झाकण ठेवून घेऊ त्याच्यावरती 5 मिनिटासाठी. तोपर्यंत मी कांदा, कोथिंबीर, लसूण, अद्रक हे सर्व चॉप करून घेते मी. आपल्या उसळच्या भाजीला लागणारं साहित्य: कांदे बारीक करून घेतले, कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली, लसूण, थोडासा अद्रकचा तुकडा किसणीने असे बारीक करून घेतले मी. आता आपली उसळ शिजली का ते बघू आपण. दोन ग्लास पाणी ठेव होतं मी ते उसळ शिजाडाले. 1 ग्लास पाणी आटी गई, 1 ग्लास पाणी राहिनं. पण लगननी उसळ ना शिजाडी नाही घेतात बरं का. डायरेक्ट तांबाना मोठ्या मोठ्या डेगी राहतीस ना मग बनायत, नाही तर लोखंडना कढाईस मग बनायत. आई मी आता मडकाना भांडामा उसळ बनाय राहिनो. आपली उसळ ही चांगली शिजी गई. आणि ह्या शेंगदाणा ना अशा खावाले भारी लागतस ना उसळ माशा. आता आपण ती कढी घेऊ. गॅस कमी करस नाही ते. तेल टाकून घेऊ आपण तुमच्या अंदाजानुसार. कमी जास्त इथे मी असं 2 वगळे एवढं तेल टाकून घेतले. 1 छोटा चम्मच जिरे टाकून घेतले. कांदा टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. आपल्याला काळ्या मसाल्याची उसळ बनवायची ना, त्याच्यासाठी ते मोहरी नाही वापरायच्या, फक्त जिरे टाकले. जिरे थोडंसं असं कलर बदलला का मग कांदा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये. आता आपलं नेहमीसारखं कांदा लवकर परतण्यासाठी चिमूटभर एवढं मीठ टाकून घेतलं. कांदा व्यवस्थित असा कलर बदलू दे. थोडंसं असा कांदा मऊ झाला, हलकासा कलर बदलला त्याचा. पण आपल्याला आता त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकून घ्यायचं, म्हणजे हे शिजताना आपला कांदा पण अजून त्या तेलामध्ये परतला जाईल. अद्रक लसूण जे टाकलं ते पण आपलं परतलं गेलंय. त्याच्यामध्ये आपण आता गरम मसाला म्हणजे काळा मसाला तो टाकून घेऊ.
अंदाजानुसार. मी जास्त माझा मसाला तिखट नाही आहे म्हणून मी इथं 5 ते 6 चमचे वापरते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुकानात गरम मसाला मिळतो ना, तो पण तुम्ही वापरला तरी पण चालेल. हा माझा खानदेश स्पेशल काळा मसाला आहे. त्याच्यामध्ये आता आपल्या उसळीचं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जो मसाल्याचा जो कच्चापणा आहे ना तो पण जातो आपला. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तेलात कोथिंबीर टाकल्याने खूप छान लागतं मसाल्यांमध्ये परतल्या गेल्यानंतर. टाकलं ना ते पण पाणी पूर्ण कोरडं झालं आणि आपल्या मसाल्याने तेल सोडायलाही सुरुवात केली. आता आपण त्याच्यामध्ये उसळ टाकून देऊ. चम्मचने हलवता येत नव्हतं, असं झाऱ्या घेतला कारण की आपली कोरडी उसळ आहे ना. आता आपण शिजताना पण मीठ टाकलेले आणि कांदा परतताना पण मीठ केलेले, तर आपल्याला पुन्हा थोडंसं वरून मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. 2 दिवस आपण मीठ त्याच्यामध्ये वापरलेले. आणि थोडंसं नॉर्मल लिटर शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलेला तो टाकून घेते 2 चम्मच. तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता किंवा नाही. 1-2 मिनिटासाठी आपल्याला असंच झाकण ठेवून द्यायचं. 2 मिनिटं झाले. छान आपली उसळ तयार झाली. आपली उसळीची भाजी त्या स्टेपला आपल्याला टाकून घ्यायची. त्याच्यावरती फ्रेश अशी कोथिंबीर. ते काळ्या मसाल्याची उसळी ते तयार झाली. उसळीची रेसिपी माझी आजची. बघा या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. लग्नात कोणी कोणी उसळ खाल्लेली मला ते कमेंटमध्ये कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असता माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो करा. धन्यवाद.